गुड मॉर्निंग गाईज. तर कशा आहेत सर्व? लवकरच उठल्या, 4:30 वाजल्या. चालल्या होता कल्याण मार्केटला, कारण की आज आहे आपल्या काकाच्या मुलांचा 16 सोमवारांचा उद्यापन 16. तर त्याच्यासाठी चालले आम्ही. आज भाजी बी आणायला, सगळं हार वगैरे लागतील, जे काय सर्व लागेल त्याच्यासाठी चालल्या. लवकरच उठल्या मस्त की अजून उजेरला पण ना, बाहेर बघू शकता सगळा कालोख कालोख एकदम. आता चालले आम्ही 3 जण. इकडे मागे शिवाजी पाटील बघू शकता, इकडे धनाजी पाटील ड्रायव्हिंग करायला. गाडी घेतले मस्त पैकी. भाजी वगैरे आणायची, हार आणायचे ना. मग आल्यानंतर लगेच आपला काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काय पूजेचं होईल ते पण मी तुम्हाला कंटिन्यू दाखवेन. खास करून या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन की 16 सोमवारच्या उद्यापनची पूजा वगैरे कशी असते ते सगळं मी तुम्हाला दाखवेन. आपण काय काय ठेवलेलं आहे मेनू वगैरे ते पण सर्व तुम्हाला दाखवेन. तर बघत राहा शेवटपर्यंत, कंटिन्यू पर्यंत, लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग. हा तुम्हाला आवडेल ब्लॉग बघायला. तर चला आता जाऊया आपण कल्याणला, रोडलाच आहोत आपण. आणि जाऊ पहिले भाजी मार्केटला, नंतर तिथून घेऊ की हार वगैरे सर्व. दादा इथं थांबल्या मस्त CNG भरायला, CNG भरून घेतो. कारण की नंतर कसं आपल्याला जास्त लोड नको यायला. आपण घेतले इको गाडी काली पिली, ही पण आपल्याच काकाच्या मुलाची गाडी आहे, म्हणून काही भाड्या बिड्याचं काही टेन्शन ना. मस्त CNG भरायची, निघायचा. जर कामं होती तेव्हा कामं येतं आपल्याला, काही सामान आणायचं असतं तर झाले. आपलं CNG पण भरून आहे बघा. चला निघू. इकडे बघू शकता अजून उजेरला पण ना बाहेर. 4:30 वाजल्यानं थंडी अशी पडले ना, एकदम खतरनाक. उठवत नव्हता, पण आता काय उठायलाच लागणार आहे. चला तर गाडी दे बघा. आम्ही आता कल्याणला पोहोचलेलो आहो. मामा आलेलं आहे आमचं कोणचं, कारण की मामाचा कोणतरी वलकीत आहे बघा. हे इथंच भाऊ आहेत ते मागं कोणतरी, ते होलसेलरवाले आहेत. म्हणजे आपल्याला सस्त्यांपेक्षा अजून सस्त्यान भाजी भेटेल म्हणून मामाला आम्ही ना, मामा बी आम्हाला 3:30लाच फोन केले ना, उठवले ना. मामा आमच्या अगोदर येऊन इथं पोहोचते ना. मस्त इथं मागं टपरी आहे. एक चहा दिली मामाने आम्हाला मस्त आहे की, एकदम कडक चहा होती, पटलीचे एकदम तोंडावर आले. आता चहा बी पिऊन झाले. आता जाऊ भाजी मार्केटला ना, मस्त करू. आता काय काय भाजी घ्यायची ती आता बघा तुम्ही कंटिन्यू. तर काय जातं आहे बघा, भाजी घ्यायचं आमचं चालू झालेलं आहे. अर्धी भाजी तर आम्ही गाडी पण पाठवलेली आहे. नाही एक नंबर होलसेल मार्केट आहे भाई. बघू शकता इकडं का लिंबू कसं ना मोठालं. हे बघा कोथिंबीर भाई. कोथिंबीरची जर जुरी तुम्हाला सांगली ना, 10 रुपयाला कोथिंबीरची जुरी आहे बघा. लसूण बी एकदम म्हणजे एकदम सस्ता मार्केट आहे. फ्लावर आमची अर्धी भाजी घेऊन झालेली आहे, अर्धी बाकी, अर्धी गाडी पण घेऊन टाकली. पण आम्ही भाजी फटाफट एकदम काम करून टाकला. हे बघा किती मोठा आहे. बोला ना मामा. दाखवले दादाला आम्ही. या दादाने आम्हाला आणले होलसेलपेक्षा अजून होलसेल रेट लावून दिले आम्हाला. हे बघा आता टमाटे बी घेतले ना मी. चला आता भाजीचं आमचं झालेलं आहे. आता आम्ही जातो हार घ्यायला. तर गाईज आपली भाज्यांची शॉपिंग झालेली आहे ना. आता आलो आपण हार घ्यायला आहे बघा. मामा बार्गेनिंग करून देतात. ही आपली शॉपिंग झाली बघा. पिशव्या वगैरे झालेल्या आहेत. अजून मोठं हार घ्यायचं आहे, छोटा हार घ्यायचं आहे. जसं हार लागतं तसं चालू आहेत. हार जास्त आहेत आपलं. हे बघा हे छोटं मधलं पण घेतलं. हे जरा जास्त पाहिजे होतं, हे मोठं घेतलं. आणि हे बघा बरेच प्रकार म्हणजे बरेच क्वालिटीचे हार आहेत. कल्याण मार्केट आपला खास करून ओळखला जातं हार फुलांसाठी. होलसेल रेट. तर त्याला भाजी वगैरे तर घेऊन झालेली आपली. आता फुला घेऊ ना निघू मग. गाई हे बघा आमची फुलांची पण शॉपिंग झालेली आहे. मामा शिवाजी पाटील कसं जेवण निघल्या पिशव्या बाई. सगळी शॉपिंग झाली, उजारला मस्त आहे की ना. आता चाललो निघतो घरा ना. अजून मला चिकटून पण घ्यायचं. आणि गाडी बघा आमची कसा माल भरून ठेवला. नशीब इको आणली, ड्रायव्हर यांना सोबत आम्ही. हे बघा कशी गाडी भरली बघा. सगळी भाजीपाला ना, फुलं, हार वगैरे सगळं घेतला. मामा हे बघा मामा गाडी घेऊन आलं. तर खास मामा आमच्या आलं सकाळच्या 4ला उठून आले ना बाजारात. मामा पण मामांची शॉपिंग केली, फुलं बिला घेतली. तर चला मामा निघू. आणि लवकर कितीला याल तुम्ही? पोचतो तुमच्या मागच पोचता. मामांच्याकडून आम्हाला खास गुलाबजामुन आहेत. मामा गुलाबजामुनची ऑर्डर दिले. आता गुलाबजामुन घेऊन येतील मामाना. म्हणजे सगळा होलसेल काम करून देतात मामा आमचा.
तर चला गाईज आम्ही पण निघता होता उजरला मस्त लवकर चालतो निघू पाठवडे बघा आता सामान ऍडजस्ट करून घेता. तर चला आता भेटू ना. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तुम्हाला पूर्ण मी ब्लॉग दाखवीन 16 सोमवारांचा कसं आहे आज उद्या पण कसं होतं पूजा कशी होतं सर्व बघत राहा तुम्ही कंटिन्यू. तर गाईज कल्याणवरून आलो ब्लॉग काय बनवायला भेटला नाही डायरेक्ट येऊन आंघोळ वगैरे केली मस्त की हे बघा व्हाईट शर्ट घातला 16 सोमवारांची पूजा म्हणून व्हाईट टाईट यायला सांगितले तिथं ज्याचा उपवास आहेत त्या माणसाने आपल्याला. तर चला आता माझी पण तयारी झालेली आहे मस्तपैकी. इकडे मम्मी पण निघाली आहे बघा बाहेर. न चला आता मी निघतो गावात जायला कारण की फोन पण आला होता का गावात बोलतो पूजा पण स्टार्ट झालेली आहे. तर चला पटकन निघू. वाजलेले जातात 9:25. तिथं काय काय चालू झालेलं आहे तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा कारण की तुम्हाला पूर्ण पूजा वगैरे दाखवेन मी काय काय मेनू चालू आहे जेवण वगैरे सर्व दाखवेन. तर बघत राहा शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग. या इकडे बघू शकता आमचा महिला मंडळ इकडे आहे करा. काय करायला घेतलं तर सांगा तुमच्या तोंडान. हा तर काहीच बघू शकता हा प्रसाद असतो आपण म्हणजे जे पाया पडायला येतात त्यांना हा प्रसाद देतो आपण. तर बघा सगळे कसं महिला मंडळ बसलेलं आहे. प्रसादाची ऑर्डर यांच्याकडे दिलेली आहे हे बघा. हा तर काहीच आता गावात आलेलो आहे. आता निलो तर कुठं मग हा निलो तर अजून वाटतं पूजा चालू झाली नाही. आता पूजा चालू होईल ती पण तुम्हाला दाखवतो. आता प्रसाद तर चालू आहे हे बघा. इकडे भाजी वगैरे कापायला घेतलेली आहे. हे आमचे गावकरी बघू शकता. मामा बघा काहीच मामा कोणवरून आम्ही इथं तयार व्हायला मामा तयार करू होऊन पण इकडे पोचलं बघा मामा ना. आम्ही इकडे अजून भाज्याच कापता. तर चला काहीच घेऊ आता पटापट जसं होईल तसं तुम्हाला मी दाखवतो आता आतमध्ये का. तर काहीच इकडे तुम्हाला आता पूजेचं दाखवतो. पूजेचं मांडायला घेतलेलं आहे. इकडे पण या रूम मध्ये पण काहीतरी काम चालू आहे. इकडे घेतले पूजेचं मांडायला तो पण तुम्हाला दाखवतो. अरे बाप रे आमचे भटजी महाराज पण पोचले इकडे बघू शकता काहीच सर्व हे बघा. सर्व मांडामांडी चालू झालेली आहे भटजी महाराजांनी केलेली आपली मी हे बघा. आता पूजेची तयारी चालू होईल आणि जशी पूजा चालू होईल तशी तुम्हाला पूजा चालू झाली का ते पण मी दाखवतो. तर काय इकडे बघू शकता मम्मी आणि वहिनी दोघी जणी बसलेले आहेत. शेंगदाणं भुजलेलं ते सोलाला हे कानासाठी खिचडी कुठली साबुदाण्याची बटाटा साबुदाणा ओके. बाबाई किलो बटाटे ठेवले नुकरत नाही. इकडे शेंगदाणे किती किलो आणले काय माहिती ना. दोघींना दिलेलं आहे काम लावून मस्त आहे खिचडी बनवायचं पैसे नाही. हलू नका अजिबात आहे का हलू नका. एक गेला धर कामाला लावलेलं आहे काहीच मस्तपैकी. प्रसादवाले अजून आहेत प्रसाद चालूच आहे. किती प्रमाणात बनवायला घेतलं का माहिती नाही. अरे बाबा 16 सोमवार ज्यांचे आहेत त्यांची मुलगी बघू शकता किती मेहनत घेत आहे या वयात. हो मम्मी पप्पांसाठी प्रसाद बनवत आहे. आणि इकडे बघू शकता लोहारांचे रांगशी शिकून आलेले आहे आमच्या वहिनी. आगे आग आपली करत आहेत काय करत आहेत त्या आग पेटवत आहेत. नानी आमची नानी सॉरी या वहिनी आहेत आमच्या इकडे. इथे काय बनवत आहे चामटे बनवत आहे. राग आला तर लगेच नानीला बाबा. तर काही असा होतं कधी कधी. घरी आहे. हे बघा अजून प्रसाद खूप प्रमाणात बनवायला घेतलेला आहे. 4-4, 5-5 जणी इकडे प्रसाद बनवत आहेत. बाकीच्या इकडे लगेच तो प्रसाद आपला हे करून घेतात चुरा करून घेतात प्रसादाचा बारीक. तर चला आता आतमध्ये पण आपलं पूजेचं चालू होईल. आता मांडा तर करून झालेलं आहे सगळं. जोडपा पण आतमध्ये आलेला आहे वाटतं तुम्हाला. तुम्ही जोडपा दाखवतो. तर काही इकडे बघू शकता हा आमचा जोडपा आहे. इकडे बघा या वहिनी हा निलो आता यावी केलेला आहे 16 सोमवारांचा उपवास. आणि हे बघा सर्व आता मांडा आता ते बसत आहेत पूजेला. तर आता मी तुम्हाला पूजा कंटिन्यू दाखवत आहे आणि ते बसत आहे पूजेला. आता कंटिन्यू तुम्ही पूजा बघा कशी असते ती. भटजी महाराज बघा सर आगान बघता. हे बघा आता पूजेला बसत आहेत तर तुम्ही पूजा बघा कशी असते काय असते ते.
नेत्राचम्यम नेत्रोदकस्पर्शेत कृष्वाम. 3 वेळा पाणी प्यायचं आहे, ते सोडून द्यायचं. ओम केशवाय नमः भक्तप्रिया दुसऱ्या आपलं. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. खाली सुंदर विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णु पाणी द्यायचं. नेत्राचम्यम नेत्रोदकस्पर्शेत पाणी लावलं पहिलं. असं ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमो नमः. खाली जाऊन विष्णवे नमो नमः. थोडं खाली आता अक्षर आहे याच्या दोघे अक्षर आहे. हा दोन मास मधुसूदन महादेव वामन महादेव श्रीधर महादेव श्रीकेश महादेव जिन्नाथ महादेव दाय महादेव पुरुषोत्तम महादेव आदर्श आत्मा चित्त परमात्मा गणाधिपती नमः. इष्ट देवता भे नमः. कुल देवता भे नमः. ग्राम देवता पूजित सरासरी सर्वे नाट तस्मै गणाधिपती नमः. सर्वे गुणेश्वरा गणानां गणपती नमः. सकल पूजार्थे महागणपती नमः. अवन व्यासनार्थे अक्षदाय धन समर्पण वस्तू का व्हिडिओ अक्षदायच्या पाण्याची व्हिडिओ कुठे एका होतीच ना दोघायचं वादी दे ते सुपारी सुपारी टाक. भारतखंडे जम्बूद्वीपां शालिवांशके 1946 विक्रोधी नाम संवत्सर्यां मासोत्तम मासे मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे अष्टमी दिनायां सोमवासरे हस्तालक्षितं सोमयोगं कोलवकर्णं कन्या राशिचिते धनुराशि सूर्ये वृषभप्रदेव गुणविशिष्टायां मूलात् मम आत्मना स्मृति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल मनोकामना सिद्ध्यर्थम स्व गृहे 16 सोमवार व्रत उद्यापन दिन निमित्त उत्तम आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल मनोरथ सिद्ध्यर्थम भवानी शंकर देवता 16 सोमवार उद्यापन दिन निमित्त महागणपती देवता सहित वरुण तथायत गौरी आदि 16 मातृगा सहित सांब सदाशिव देवता तथायत सूर्यादि नवग्रह देवता पश्चात सांगता सिद्ध्यर्थम ईशान्य भवानी शंकर देवता पूजन प्रीत्यर्थम स्व नामा पाणी शिंपडायचं. थोडंसं पाणी त्या फुलांनी फुल घेते. थोडंसं पाणी शिंपडा. पवित्र पवित्र वाय स्मृत मंडलिका असे भाई माझ्याकडे शिंपड माझ्याकडे शिंपड. पवित्र पवित्र वाय स्मृत मंडलिका असे भाई आपल्या तुझ्या आत्मजी आत्मानाम सिद्धोदकाय नमः. त्यातलं पाणी तांब्यात ग्लास मध्ये काढून घे. तो ग्लास आता पुढे तांब्यामध्ये ठेवून घे. लाव ना. त्रिकुंडधारी नमो नमः. भस्मांगाय नमो नमः. हे आता इकडनं मनोजले दक्षिणामनोदाम उत्तरामनोदाम सुवर्णाम पूर्णः लक्ष्मीदेवादिपदा विचक्रमे गोपादाभ्यवत धर्माणि धारयन्तो विष्णुकर्माणि पद्मचेन्द्र सुयुज्यस्तका देवतमा सुप्रति सुप्रति सुप्रतिष्ठितमस्तु वटिढुन्यासा सुप्रतिष्ठाय नमो नमः. स्थापयामि पूजयामि दक्षिणामि स्थापयामि पूजयामि पशुरामरावयामि स्थापयामि पूजयामि देवरामरावयामि स्थापयामि पूजयामि. प्रदक्षिणा पूर्ण कर. इच्छाची गणपतीला अजून बोल. गणानां गणपतीदेवाय दंडाय वरदंडाय धीमहि तन्नो लक्ष्मी महागणपतिर्माधवयतुमां सोमाय त्रिगुणकाल पुष्पम् पुष्पं दर्पयामि. अक्षदायं धनसमनं गणपतिजातीयं कर्पूरवर्णावतारम् आरती गणपति कर्पूरवर्णावतारम् मुजदानदावसन्नमृतियारविन्दे ओम वामी सहितं नमामि. भावाच्या कपाला चंदन लावते. चंदन आहे तिथे छायाच्या मायाच्या छाया बोलते ना त्या छाया नाही
सकल पूजार्थ रूपम सौभाग्यं सर्वणमस्तु तुम्हारी कपटे अक्षर तुम्हारी आरती कर ये पैसे के पैसे लगे आते दीर्घायु बधाई चक्र में गोपाता प्रेम धर्म ये आसन लगे मला तू काय पुष्पाय थांब पैसे लागून येतात संग टाक म्हणजे बस बरोबर जे टाकते कराली हो खाली यामे पूजयामि ओम स्वाहाय नमः स्वाहा हवायामि स्थापयामि पूजयामि ओम मातृ मातृ हवायामि स्थापयामि पूजयामि लोकमातृ लोकमातृ हवायामि स्थापयामि पूजयामि ओम सुतेर मातृते हवायामि स्थापयामि पूजयामि ओम पुष्टे नमः पुष्टे हवायामि स्थापयामि पूजयामि ओम तुष्टे नमः तुष्टे हवायामि स्थापयामि पूजयामि। गाईस तर इकडे बघू शकता इकडे घेतलेला आता पुऱ्यांचा पीठ मालाला वहिनी जावी वहिनी नानी सगळ्या मिक्सिंग आणि हे घेतलेलं आता पुऱ्यांचं पीठ मालाला घेतले नाही इकडे बघू शकता वहिनी बी पक्की मेहनत घेतली घामा घुम झाले वाटतं खिचडी चालू आहे बघा खिचडी चालू नाही खिचडी शिजली वाटते बघा खिचडी झालेली आहे मस्त पैकी बघा आचारी बघून घ्या बस बस नको तुझा पण देतो तुझा पण देतो बघा वहिनी मी आवरी खिचडी बनवली मस्त की आता दुपारच्याला हे जे खिचडी मम्मी पण होती सोबत आणि वहिनी पण आचार्य वहिनी समजा झालेली खिचडी बनवून नाही इकडे घेतले पुऱ्यांचा पीठ मालाला आहे बघा वहिनी रांगोळी चांगली करणार आहे कांची वहिनी तू काय करशील मला सांग पहिले पुऱ्या लाटणार आहेस का मग तू पुऱ्या लाटशील येतं दाखवाल तुला मी ओ तर ही आमच्या आत्याबाई काय करत होती काय करत होती रांगोळी काढली मी तुम्हाला नंतर मी रांगोळी दाखवतो पिंडी पण बनवायला घेतलेली द्यावी पिंडी पण दाखवतो कशी बनवतात ते हा हो आणि हे लांबून आलेले पाहुणे आहेत आमच्याकडे हे दर प्रोग्रामला असणारे आमचे स्पेशल पाहुणे आहेत ठाण्यावरून येतात ते आणि हे बघा अजून भाजीचं आमचं चालू आहे भाजी कापाकापी इकडे पेस्ट करून घेतल्या मिरची अद्रक आता घेतले फरस बी तोडायला एकीकडे घेतले तिकडे फ्लावर म्हणजे तोंडली वगैरे सगळी कामं पटापट करून घ्यायला घेतल्या दुपारपर्यंत सगळं काम फिनिश झालं पाहिजे म्हणजे डायरेक्ट जेवण बनवणार आलं डायरेक्ट फटाफट ते करायचं त्यांना
घे. तर काही इकडे बघू शकता पीठ जो मारलेला होता पुऱ्याना, नाही तर आपला महिला मंडळ बसलेला आहे पुऱ्या करायला. हे बघा इकडं बसले आणि हे बघा महिला मंडळ जाम मेहनत घेत र, जाम मेहनत घेत बिचाऱ्या, घाम काढले सकाळपासून. हे बघा काहीच या इथं पण दुसरे. अरे ए काला बदल पलटी वाटत जा. हे बघा इकडे पण बसल्या कशा लाटालाट लाटालाट. चला पटापट लाटालाट, फटाफट काम करा ना, जेवायला नाही भेटणार ना तर एक पण पुरी नाही भेटणार. हे बघा इथं लाटाचं काम चालू आहे आणि इकडं लगेच तालाचं काम चालू आहे. बघा मस्त पैकी. हे आमच्या नाणी आहेत, पण आम्ही स्पेशल पुरी काय तलणारे मागवले आहेत. कुठून? गुजरात वरून. बघून घ्या, चेहरा बघून घ्या. हा मग हे बघा कसं आहे बघा, पुरी वगैरे मस्त की फुगवतात बघा एकदम. आणि इकडं पण एक कढई लावलेली आहे. इकडं पण लगेच मेंबर बसत आहेत. कोण बसत आहे इकडं? अरे ओ हे बघा यो इकडं परत आणलेलं आहे, म्हणजे व्हेरी फास्ट फटाफट काम संपवलाचं आपल्याला. मस्त कामाला बी लागले, सगळ्यांना काम लावलेलं आहे. काम संपवलं आपल्याला काहीच फटाफट. तर काहीच आता आपली जी घरी पूजा होती ती पूजा झालेली आहे, जी घरात पूजा केली होती. आता आलो आपण जी मंदिरामधली पूजा असते. हे बघा नंदी महाराज आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये. हे बघा आपले 16 सोमवारांचे जोडपे. आणि इथे तर मंदिर घेतलेलं आहे धुवायला. हे बघा मंदिर इथे धुवायला घेतलेलं आहे मस्तपैकी भोले बाबांना. तर आता इथली पूजा चालू होणार. तर इथे कसं सर्व असतं ते तुम्ही बघा. पूजेसाठी कसं मांडतात, कसं करतात. आणि आपले जोडपे पण बसतील मस्तपैकी. हे बघा बघून घ्या. ते पण कसं त्यांचं पण काही रिॲक्शन असतं जरा बघून घ्या तुम्ही. काय बोलता तुम्ही? पहिल्यांदा बसल्या का अगोदर बसले? असं 16 सोमवारांच्या जोडपे पहिल्यांदाच बसलोय. मग कसं वाटतंय? पण आता तो पण माझा काय झालाय प्रॉब्लेम झाल्यामुळे मी बसत नाहीये, मित्र बसतायत. तुम्ही कॅन्सल झालं? मी कॅन्सल सांगितलं याचं घाबरताना लगेच बघितलं बरोबर नाहीये. काही प्रॉब्लेम झाल्यामुळे कॅन्सल. अच्छा ओके. काय ते प्रॉब्लेम असेल? कारण विषय मोठा आहे आणि देवाचा आहे त्यासाठी. हे आपले आहे दुसरी मंडळी, ही पण बसतील. तर तुम्ही बघा आता कसं इथं असते पूजा, कशी होते ती कंटिन्यू बघत राहा तुम्ही.
तर आपल्या आता मंदिरातली पूजा झालेली आहे. मंदिरातली पूजा झाल्यानंतर आलेलं आहे आपल्या हे बघा भोजनालय. सर्व आचारी बघून घ्या गाईस. 3 टोपा लावले आणि 1 2 आणि इथे एक तिसरा. कसलं फास्ट आमचं आचार्य आहेत बघा. इकडं का भाजी, आता ही भाजी चालू आहे. मिक्स भाजी आमची वाटाण्याची. यो टाइम आले गे मधीनं घेतला नाही घाटा मारायला पाल्यास. हे बघा मेन आचार्य आहेत आमचे 2 हे आणि हे 2 मेन आचार्य आहेत. आता हे बघता घाटा मारतं घरी असायला लागतं हाताखाली. कामाचं आहे बिनकामाचं नाही, कामाचा माणूस आहे आमचे. हा मेन आचार्य आहेत आमच्या जवळचे शेजारी नागावचे आहेत. हे बघा यान चालू आहे भाजी. इथे पण भाजी पर तिथं टोप ठेवले. यान घेतले लगेच भाताला पाणी तापले बघा गाई अक्का भरले. चला आता इथे जेवणाची पण तयारी चालू झालेली आहे. म्हणजे आपला फटाफटच उरकल, काय टेन्शन ना. संध्याकाळी जास्त काही थांबणारच ना आपलं काम. मला घ्या सुरू करायचं आपली येस गाईस. कुठं का बरं आता तुम्ही लक्ष्मी नारायणात पाय पडला की नाही तो बरोबर पुढे बसलेला गाईज इकडे बघू शकता सर्व जोडपे बसलेले आहेत कसे लाईनीमध्ये. आणि सर्वांची जी पूजा असते ती करायला घेतलेली आहे. ओटी भरणी दादासांनी, वहिनी आणि दादांनी. हे बघा दादा मागे आहेत, इथे वहिनी आहेत. आणि हे बघा वटीचं सर्व सामान पण भरून ठेवलेलं आहे.
आणि प्रत्येक जोडप्याला भरायला घेतलेली आहे वटी. हे बघा वहिनी आणि दादा लाईनीमध्ये प्रत्येक जोडप्याची वटी भरत आहेत. पहिल्यांदा आहे ना रे. नीट वगैरे शाल नारळ देऊन सत्कार केला रवी पाटीलचा. पिशवी दिली तुम्ही सुरुवात करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. महामृत्युंजय देवतानंद कोटी नमस्कारम गौरवी. एक जोडी पाय पडून घ्यायचं. प्रसाद ताडी देऊन उभं राहायचं. प्रत्येकाला प्रसाद द्यायचा तुला. तर गाईज जे आपले 16 जोडपे होते ते 21 जोडपे गेले होते आणि त्यांचं आपण जे पूजन होतं वटी भरणी वगैरे ते सर्व केलेलं आहे. आता तुम्ही बघितलंच असेल. तर आता आपले पूजेचा म्हणजे सर्व झालेलं आहे. वापस आले मी आपल्या जेवणाचं बनवायला घेतले तिथे. तर हे बघा आपली एक भाजी तर झालेली आहे. मिक्स भाजी होती ती वाटाण्याची. आता ही आपली इकडे चणा डाळ शिजत आहे. चणा डाळ मशरूम. त्याच्यानंतर इकडं लगेच तिसरा डोप ठेवलेला आहे. यात आपली बटाटा उचल हो यान बनवायचे बटाट्याची उचल. आणि हे बघा इकडं बटाटी घेतल्या सोलाला. बघा कशी बी लागल्या सगळी. कोणाला पब्लिकला बोलत सोलाला. हे बघा एक इकडे लगेच कापाला पण घेतलेले आहे. आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक गावकरी मस्त सगळे कामाला लागलेली आहेत. फटाफट फटाफट कामं पण चालू आहेत आपली. बरं वाटतं अशी तरी सगळी कामं करत असल्यावर पण. तर चला आता जसं होईल तसा बघत राहा कंटिन्यू.
मार्गशीर्ष जय 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 जय. पब्लिक अजून जेवण ना झाली ना. इकडे बघा घरांच्या बघा इकडे बघा. हा या मागाशी जेव्हा म्हणून त्याने मुद्दाम व्हिडिओ मध्ये येतो त्या पुरं आता पब्लिक अजून जेवते बघा. पब्लिक वगैरे जेवता अजून आणि या घरवाले अगोदर जेवायला बसले ना. हा हो मग तेच जेवायला लागेच बसल्या नाही काही ज्या मेहनत घेतलेली आहे जेवायला बसते आता घरच्या मंडळी. आता आम्ही बसू पब्लिक पण होत चाललेली आहे बघा. आपला स्टॉल वगैरे मस्त उपेचा. शिलेली वाऱ्याची साथ हवी असते त्याचप्रमाणे गायकालाही वादकाची साथ हवी असते. आणि उत्तमरित्या गायक करणारे आपले भिवंडीचे सुपुत्र श्रीमान बिभीषणजी म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी 16 सोमवारचं उद्यापन आणि त्यानिमित्ताने पूजा आणि बुवांच्या हस्ते त्यांचा सुद्धा सदिच्छा सन्मान या ठिकाणी केला जातो. तर मंडळी अशा प्रकारे आपलं भजन मंडळ आटपलेलं आहे मस्त आहे की. आणि हे आमचे दादा आहेत बघू शकता. दादा इकडे ना जरा एक मिनिट. म्हणजे जेवढी पब्लिक आलेली होती ना सर्वजण यांच्या वाजवण्याकडेच बघत होतं. एवढं भारी वाजवत होतं. आपला भजन मंडळ होता रोहिंटनचा पण दादा आल्या भिवंडीवरून वाजवण्यासाठी खास. दादा खरंच जाम भारी वाजवला एकदम मस्त. सर्व पब्लिक खुश झाली. सर्वजण बघतच झाले दादांच्या हातात जादू आहे त्यांच्या. एवढी पब्लिक आली बघतच झाली तुमच्या वाजवण्यासाठी. जाम भारी वाजवला तुम्ही. एक नंबर वाजवला कारवली गावचे भिवंडी मधले दादा तेवढे लांबून आलेले आहेत तिथे दहिसर मध्ये वाजवण्यासाठी. थँक्यू तर गाईज हे बघा आपला सर्व 16 सोमवाराचा जो उद्यापन 16 होता तो पार पडलेला आहे. इकडे आपला निलवादा ज्यांनी केलेले होते सुखरूप पार पडलेला आहे. भाऊ कसा वाटला? पब्लिक वगैरे कशी आली? भरपूर आली का? आज एकदम शांत झालं एकदम. म्हणजे आधी 4 महिन्याचा प्रवास असतो 16 सोमवारांचा. किती 5 महिने लागले? 5 महिने लागले गाईज.
5 महिने बोला म्हणजे किती म्हणजे कडक उपवास असतो सर्वांना माहिती आहे. जे 16 सोमवार करतात त्यांना प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे का किती म्हणजे कडक उपवास असतो. आज 5 महिने त्यांनी पूर्णपणे आज 16 सोमवारचा उपवास पूर्ण केलेला आहे. पब्लिक पण मस्त आली. सर्व प्रोग्राम पण त्याचा एकदम सुखरूप पार पडलेला आहे. ही बघा आमची बच्चा पार्टी सर्व यांनी पण भरपूर मेहनत घेतलेली आहे. आणि हे बघा आपलं मांड वगैरे अजून तसंच आहे. हे शिवाजी पाटील सर्वांनी म्हणजे यांचे भाऊच. तर आपला प्रोग्राम म्हणजे पूर्णपणे सुखरूप पार पडलेला आहे. तर आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.